ठाणे शहरातील बांधकाम सुरू असलेल्या एका बहुमजली इमारतीत लिफ्टमध्ये अडकलेला एक कामगार 15 तासानंतर बुधवारी सकाळी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. अनेक तास अडकलेला हा कामगार इमारतीवर रंगाचं काम करत होता. बचाव पथकानं सांगितलं की कामगार सुरक्षित असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी सांगितलं की मूळचा कोलकाता येथील हा कामगार मंगळवारी दुपारी तेथील माचुडा परिसरातील पेट्रोल पंपासमोरील इमारतीवर रंगाचं काम करत होता. उघड्या लिफ्टचा वापर करून अचानक वीज गेली आणि सुमारे 3 वाजता तो 21व्या मजल्यावर अडकला. बांधकाम स्थळावरून माहिती मिळाल्यानंतर बाळकूम अग्निशमन केंद्रानं मंगळवारी आणि बुधवारी रात्री आमच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर लगेचच मदत पाठवण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की जेव्हा पहाटे 4 वाजता घटनास्थळी ते पोहोचले तेव्हा फक्त एकच पर्यवेक्षक तिथे उपस्थित होता आणि कोणताही तात्काळ उपाय दिसत नव्हता. वीज खंडित झाल्यामुळे लिफ्ट काम करत नव्हती आणि वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मदत उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला गेला तेव्हा त्यांनी तातडीनं 2 कर्मचारी घटनास्थळी पाठवले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अभियंत्यांशीही संपर्क साधण्यात आला आणि त्यांना जनरेटरची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. सुमारे 30 मिनिटात जनरेटरची व्यवस्था करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पथक, पोलीस, अग्निशमन दल, वीज विभागाचे कर्मचारी आणि जनरेटर पथक यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे सकाळी 6 वाजता अडकलेल्या कामगाराला सुरक्षितपणे खाली आणण्यात आलं. बांधकाम ठिकाणी सुरक्षा नियमांमधील त्रुटींवरही त्यांनी प्रकाश टाकला. कामगाराला कोणतीही दुखापत झाली नसल्याचं सांगण्यात आलं.